मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ, जय शिवराय. सकाळचे वाजले 7 वाजले सकाळचे. आज आपल्याला लवकर जायचं होतं. काल रात्री उशीर झाला, तुम्ही बघितला असेल व्हिडिओमध्ये. आज सकाळ जायचं 7 वाजता आपल्याला. आज केसनंद फाटा आहे ना, केसनंद फाट्याला स्टार बाजार आहे. त्या स्टार बाजारचं आपल्याला डिलिव्हरी देण्यासाठी जायचं आहे. आता तो आमचा राजा आहे, तो राजा येतोय म्हणून मी थांबलोय वाट बघत. सकाळ कसं लवकर गेलं ना म्हणजे लवकर गाडीला नंबर लागतो आणि लगेच खाली होते गाडी. आता दुपारचं गेलो ना तर खूप उशीर होतो. बघू आता राजाची वाट बघू, राजा आला की लगेच. फायनली आपली गाडी लोड झाली आहे मित्रांनो. हे बघा, आता गाडी भरून निघालोय. आमचा हा राजा आणि तो त्याच्याबरोबरचा त्याचा कलिग म्हणायचं आणि हे मी. चला आता गाडी लोड झाली, पेपर पण घेतलेत, निघूया तिथनं. साना पिरी करत. सकाळचं काय ट्रॅफिक लागणार नाही एवढं, त्यासाठी तर लवकर आलोय. वाजले 7:30 आणि हे बघा ही आपली गाडी कशी आहे. सकाळ एकदम वॉशिंग केली की गाडी एकदम खटाखेटच. नाद करायचं नाही आपल्या मंजुळात. चला निघू पटपट. फायनली मित्रांनो आपण लोकेशनला पोहोचलोय आणि हे बघा आपलं हे लोकेशन, हे यार्ड आहे बघा. स्टार बाजार आहे, म्हणजे स्टार बाजारचं हे यार्ड आहे. ह्या यार्डमधून सगळ्या स्टार बाजारला माल सप्लाय होतो. सगळ्या कंटेनर वगैरे गाड्या लागलेल्या आहेत. आपल्याला त्या 2 नंबरच्या यार्डला, आपल्याला तिथं त्या यार्डला तिथं गाडी लावायची. आता हे आलोय. आता सिक्युरिटी इथं मोबाईल अलाउड नाहीये जास्त करून, त्याच्यामुळे मला गाडीतून उतरता येत नाहीये. तरी मी शक्य होईल तेवढं पॉसिबल दाखवीनच. पण समजा बायचान्स काय प्रॉब्लेम आला तर खूप प्रॉब्लेम येईल, त्याच्यामुळे मी काय दाखवत नाही. हो, आतमध्ये गेल्यावरती काय दिसतंय का मग तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो, आपण गाडी तर लावली खाली करायला. हे बाजार आहे, स्टार बाजार वेअरहाऊस आहे यांचं. इथं गाडी तर लावली. आता त्या इथं कसं आहे, इथं माथाडी कामगार आहे सगळे. आपल्याला हात लावायला नाही लागत. माथाडी असते इथं, माथाडी कामगार असतात. ते घेतात खाली करून लगेच. 400 रुपये काहीतरी एका गाडीला घेतात, बारक्या गाडीला. मोठ्या गाडी जसं वाढेल तसं रेट त्यांचे वाढतात. घेतो गाडी खाली करून पहिल्यांदा आणि निघतो. फायनली मित्रांनो आपली गाडी खाली तर झाली आहे. गाडी खाली होऊन आता आलोय केसनंद फाट्याला, म्हणजे वाघोलीच येत एक प्रकारे. आणि हे बघा झालं चालू दिवसाची सुरुवात आहे ट्रॅफिक पासून. आता किती तास लागतात घरी जायला ते मी पण नाही सांगू शकत. राजाला माहिती आहे. राजा तुला माहिती आहे, तू येतो कंटिन्यू. किती वेळ लागते आता घरी जायला सांग बरं. टायमिंग सांगता येत नाही. 2 तास लागतात का 2.5 तास लागतात, 3 तास सांगता येत नाही. हे ट्रॅफिकचे लपडे जाऊ या साईडला. आणि हा एवढं पट्टा डेंजर आहे ना. आता आम्ही त्याच गोष्टीवर बोलत होतो कारण की इकडे चोरोली मार्गे पण एक रस्ता आहे. जर कुणाला माहित असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. पण माझ्या मते हा रस्ता जरा बरा, पण ट्रॅफिकमुळे लय घाण व्हायचा घेतो. आता इथून खराडे बायपास, तिथून खराडे बायपास वरून चंदननगर हे ते करून बापरे बाप वाईटा घेऊन जातो अक्षरशः ट्रॅफिक मधून. काहीतरी सरकारने काहीतरी पर्यायी मार्ग किंवा ब्रिज वगैरे असं काहीतरी केलं पाहिजे. काय वाटतं मित्रांनो तुम्हाला? नक्कीच मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. चला तर मग आता जाऊयाच. काय सकाळी चहा वगैरे घेतला होता, आता नाश्ता वगैरे काही केला नाही. आता जाऊ, कारण की भूक पण नाहीये. कारण की रात्री खूप मस्त जेवण झालं होतं, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ मध्ये. चला आता जाऊयात. पहिल्यांदा जातो आता घरी. काय अजून तर काही दिवसाचं काय दुसरं नियोजन नाही. हो, काय नाही काहीतरी होईलच. आज गुरुवार असल्यामुळे थोडंसं मार्केट शांत असतं ना, त्याच्यामुळे बघू. गुड मॉर्निंग मित्रांनो. हा दुसऱ्या दिवसाचा शूट आहे. काल दुपारनंतर काय एवढं काही काम नव्हतं खास, मग काय दाखवायचं, काय शूट करायचं म्हणून काही शूट नाही केलं मी. काल दुपारनंतर घरीच होतो. संध्याकाळी पण जरा आराम केला. काल परवा दिवशीचा व्हिडिओ एडिट करायचा होता, तो एडिट केल्यानंतर मग काल थोडा आरामच केला घरी. आणि मग आज सकाळी 9-9:30 वाजता निघालोय घरातून बाहेर ऍक्च्युली. आता पहिल्यांदा चाललोय आकुर्डी दळवीनगरला. दळवीनगरला एक गाडी आलेली, त्या गाडीतून आपल्याला एक ऑइलचा बॅरल घ्यायचा आहे. आणि तो ऑइलचा बॅरल घेऊन त्याला दिवसभर फिरवावं लागेल असं वाटते मला. तो त्याला द्यायचा आहे चाकणला, डिलिव्हरी करायची त्याची. आणि आता त्याच्यानंतर परत एक आपल्या रेग्युलर पार्टीवाल्याचा फोन आलाय. त्याचं मटेरियल 2 ठिकाणी पुनावळ्यात आणि ताथोड्यात मी टाकायचंय. त्याच्यामुळे तिकडे कसंही केलं तरी 2 तास जातीलच. परत त्याचं चरोलीलाही मटेरियल घेऊन जायचंय. आजचा दिवस तर मला तर वाटते फुल आहे. आता बघू दिवसाचं नियोजन कसं होतं, कारण की सकाळ तर लवकर निघालोय. लवकर म्हणजे काय 9-9:30 वाजले तरी माझं लवकरच असतं.
चला पहिले तर बॅरल घेऊ. तेव्हा टेम्पोवाल्याचा फोन आला होता सकाळपासून, तो थांबलाय माझी वाट बघत. दाखवतो ते बघा मित्रांनो, एवढंच मटेरियल आहे. दरवेळेस मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं असेल, एकच बॅरल असतो, पण तो लांब लांब पोहोचवायचा असतो आणि दिवसभर फिरवायला लागणार. आता हे साहेब, आमच्या साहेबांचं ऑफिस काय लवकर उघडत नाही आणि ऑफिस उघडल्याशिवाय मला चलन वगैरे काय भेटत नाही. आणि असं सेट करून घेतो अगोदर, गडबडीमध्ये आलोय आणि चलन तर काय भेटणार नाही अजून. आता बघू, पहिल्यांदा त्या एक दोन ट्रिप आहेत तेवढं करून घेऊ आणि मग साहेबांना फोन करून इथून चलन घेऊ आणि मग जाऊयात. हे का आदळविलगाचा ब्रिज आहे, रेषादारी रेल्वे पटरी आहे, तिथंच गाडी लावली होती. मटेरियल लोड करून घेतलंय. मला ते दाखवायचं होतं तुम्हाला, पण आता काय ते तो गाडीवाला पण अर्जंटमध्ये होता आणि मी अर्जंटमध्ये होतो, त्याच्यामुळे शूट काय केलं म्हणलं नंतर दाखवू लोड केल्यावरती. तर आता इथनं तर निघू पहिल्यांदा. आकुर्डी, अरे मित्रांनो आकुर्डीमध्ये खरं तर मागाशी तुम्हाला सांगितलं होतं मी जाणार आहे म्हणून तिकडे दुसऱ्या ट्रिपला. तिकडे गेलो, गाडी भरायला पण लावत होतो, पण तेवढ्यात ते म्हणणं ते पार्टीवाल्याचा फोन आला, काही मटेरियल काय एवढं अर्जंट नाहीये, तुझं दुसरं काय काम असेल तर ते करून घे. मग मी विचार केला की आपलं जर दिवसभराचं काम होतं आणि हे काम करून चाकांचं गाडी खाली करून येऊ आणि त्याच्यानंतर मग तिकडे गेलं तर चालेल, काय हरकत नाही. आणि चरोलीचं जे मटेरियल आहे ते रात्री भरून ठेवायचे आणि सकाळी घेऊन जाऊ म्हणलं, कारण की आपली गाडी सर्व्हिसिंगला आली आहे. आता 40,000 किलोमीटरला फक्त 50 किलोमीटर बाकी आहे आणि आता वरती जाणार आहे माझ्या मते. आणि हे बेसिकच्या गाड्यांना एवढं प्रॉब्लेम येत ना की त्यांचं टाइम टू टाइम सर्व्हिसिंग झालं पाहिजे. आता तुम्हाला सांगतो मी, आता मग काय केलं त्या टायमिंग मध्ये, घरी गेलो, तिथं डेप ऑइल बघितलं, डेप संपलं होतं. मग डेप ऑइल विकत घेऊन आलो पटदिशी जाऊन आणि आपल्या ओमनीचा आरसा पण तुटला होता, तो पण आरसा पण घेऊन आलो. डेप ऑइल घेऊन आलो, डेप टाकलं, कारण की डेपच्या 2च कांड्या राहिल्या होत्या. मला खूप भीती वाटत होती, पण ते काय आहे, डेप जास्त ठिकाणी भेटत नाही टाटाचं. आणि जर दुसऱ्या कंपनीचं डेप टाकलं ना तर लगेच ह्या गाड्यांचा सेन्सर जातो. हे डेप म्हणजे काय, एक प्रकारचा युरिया आहे, पण ते युरिया आपल्या सायलेन्सरला एक्झॉस्ट करतो आणि आपला जो गाडीला काळा धूर जो निघतो तो दूर निघत नाही गाडीतून आणि गाडीला पिकअप ॲव्हरेज मध्ये खूप चांगला फरक पडतो. पण तो एक मेंटेनन्सच आहे एक प्रकारचा. आता 4,000 किलोमीटरला मला 4-4.5 किलोमीटरला एक 5 लिटर डेप लागतं, पण यावेळेस जास्त दिवस झाले ते टाकलं नव्हतं, त्याच्यामुळं दोन कांड्यांवरती आलो होतो. मला भीती वाटत होती म्हणून मी घेऊन आलो पटदिशीने. म्हटलं परत आता आज या 2 दिवसामध्ये काय टाकायला भेटते नाही भेटते, कारण की उद्या तर काही करून मी कसंही तरी सर्व्हिसिंगला जाण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण की मला उद्याचं बुकिंग मला आजच आलेलं आहे. उद्या आपल्याला दुपारनं मी तुम्हाला दाखवेलच कुठं जायचंय काय जायचंय. एकदम थोडा मार रेग्युलर पार्टी बुकिंग, हा विषयच नाही. आपण पार्टी बुकिंग शिवाय कामच करत नाही. आता पण हे एकच बॅरल घेऊन जायचं अजिबात नाही, एकच पार्टीवाल्यांचं बुकिंग करायचं. आपलं पोर्टर फिल्टर कुणाचं काय लपडे काही बघत बसायचं नाही. आता परत आलोय त्याच ठिकाणी, मागाशी बॅरल घेतला होता तिथं. आता इथून 11 वाजून गेले, साहेब तर आले असतील. आता पटदिशीने चलन घेतो आणि इथून निघतो पटपट, कारण की काय परत चाकांचं जर ट्रॅफिक दुपारून लागलं तर परत लंच टाइम होतो, कंपनी गेल्यावरती लंच टाइम होतो, परत तिथं थांबा, गेटवरती थांबा, हे करा ते करा. निघूयात पटपट आपण इथून. या नाश्ता करायला मित्रांनो, तिथं ह्याच्यात चिखलीतून येत होतो ना, भूक लागली होती आणि नाश्ता दिसला तिथं, स्वाद दालच्या एक नंबर भेटतो दालच्या तिथं. तुम्ही खाल्ला असेल, माझ्या पिंपरी चिंचवडकरांना माहित असेल, कुणी खाल्लाय तरी नक्की मला कमेंट करून सांगा. एक नंबर चव असते दालच्याला. तिथं एवढी गर्दी होती, मला गाडी लावायला बिलकुल जागा नव्हती तिथे. मी काय केलं, पहिले नाश्ता तिथून पार्सल घेतला पटदिशीने आणि पुढे जाऊन म्हणलं कुठेतरी नाश्ता करू, कारण भूक लागली होती. रात्री लवकर जेवलो होतो, 8-8:30ला जेवलो होतो, त्याच्यामुळं सकाळी काही लवकर काय नाश्ता केला नाही. चहा घेतला फक्त, पटदिशी निघालो. सकाळी पळपळ बघितली तुम्ही. या मग नाश्ता करू आता पहिले. एक नंबर इथला दालचा एक नंबर फेमस होतं, कारण की ह्यांचं युट्यूबला पण चॅनल आहे त्यांचं. इंस्टावरनं वगैरे त्यांचे एवढे व्हिडिओ येतात त्यांच्या दालच्या, आणि एवढं फेमस आहेत ना. ते पहिले गाडीवरती होते तेव्हापासून मी त्यांच्याकडे येतो. म्हणजे ह्या साईडला आले की आपल्या इथून लांब आहे भरपूर, येणं होतं नाही कधी. मग आलो तर कधी कसं खाऊन घेतो. मित्रांनो हे बकेट आहे, बकेट आणि बॅरल आहे. आता एक क्रेनच्या साईडने उतरवतील.
चलनवरती सही, चलन वगैरे भेटली, बिल्टी भेटली आपल्याला, पोचपावती. हो, क्रेनवर नाही, क्रेन खाली करतो. उठाओ पर उठाओ, उठाओ जान दो, उठाओ, कुछ नहीं होता, उठाओ. त्यामुळे मित्रांनो ही कंपनी आहे आणि आपली गाडी इथं लागली. इकडं ऑफिस आहे वरती, चाललोय बाहेर आता. अशा तरीकेने आपली गाडी खाली झाली पट दिशेने. आता पट दिशेने इथून निघूया. आता हे मुही मार्गे आलो होतो, हे मुहीतला रस्ता सगळा चांगला झालाय, पण आता म्हणजे सगळ्यात धुरळा आहे. आता हे थोडंसं रॉंग साईड जावं लागतंय मला, पर्याय नाही, कारण की हा डिवायडर खूप लांब आहे. आपल्याला हे बघा, या कमानी पशीच जायचंय फक्त, त्याच्यामुळे मी रॉंग साईडला टाकली गाडी. ते थोडंसं होतं म्हणून टाकली, पण तुम्ही कुणी प्लीज असं रॉंग साईडनी जाण्याचा प्रयत्न करू नका. इथून राईट घ्यायचा आपल्याला, पण हे डिवायडर खूप लांब आहे, याचा 3 किलोमीटर डिवायडर दाखवला, त्याच्यामुळे मी आता रॉंग साईडने जाण्याचा जातोय. अशा टायमेला गाडीची लाईट ऑनच ठेवायची कधी पण, काय कुठली पुढची गाडी येईल सांगता येत नाही, कोणीतरी लक्ष ठेवायचे. चला आता फायनली आलोय पट दिशेने आपण. आता इथून राईट. चला निघूयात. त्या पार्टीवाल्याचा फोन आला मागाशी, त्यांची इथं गाडी लावली होती, पण ते म्हणले होते नाही का तुम्हाला म्हटलं मी की थोड्या वेळाने मटेरियल उचलू म्हणून, दुपारनं घेतलं तरी चालेल. आता त्यांच्याकडे चाललोय, पहिले जातो पटपट भरतो गाडी. चला मित्रांनो आता जाऊ चरोलीला. काय मागाशी जेवण करून गेलो, जेवण करून गेल्यानंतर एक कायवाडीची गाडी भरली होती, लांबडं मटेरियल होतं आणि सगळ्या गाड्या तिथं वेटिंगला होत्या. लंच टाइम नंतर 2-3 गाड्या होत्या, 1 तास वेटिंग केला तिथं. 1 तासानंतर आपला नंबर लागला कसा तरी, गाडी भरली. मग आता म्हणलं आता संध्याकाळी तरी भरायची चरोली, आता पण भरायचीच, त्यापेक्षा आत्ताच भरू, दोन्ही ट्रिपा एकदमच मारू म्हणून काळेवाडीतलं मटेरियल खाली केलं आता. आणि आता हे बघा काळेवाडीच्या या चौकात आलोय. आता इकडनं सरळ सरळ जायचं आपल्याला. आता हा रस्ता जातो एम्पायर इस्टेट मधनं नाही का, सरळ 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 जायचं आपल्याला आता चरोलीला. आता भरलंय तर लांबडं मटेरियल, हे बघा दिसते का वरती, वरती दिसते लांबडं मटेरियल भरलंय. आता बघू भेटनच रस्त्यात कुठं नाही कुठं, समजून जा तुम्ही. आता काय बघू काय करायचं त्यांचं, काय नाही भेटणार तर आहे 100%. हे बघा आता रिक्षावाले बघा, एवढी गाडी चालली आहे माझी तर एवढं चिटकून चालणार आणि परत म्हणणार आहे का. आता बघा आता कुठून कुठून आले आणि कुठं घुसायचे बघा त्याला, आहे का म्हणजे जरा पण या रिक्षा बघा. सारखे माझ्या पुढं कोण ना कोणतरी येतच असतं. मला लय राग येतो, पण काय करणार, तर रोजचा धंदा काय करायचं आता त्याला. जाऊ मग आता कधीतरी सणा 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 करत नसतं. लांबडं मटेरियल भरले मला, या टायमाला मटेरियल भरलं नाही की मला लय हसायला येतं. मला माहिती 100% मला कुठतरी पकडणार. आणि त्यात सुट्टे पैशाची लय गरज असते. कधी कधी असं होतं खिशात पैसेच नसतात आणि ऑनलाईन चालत नाही, मग काय हाना पावते कचाकत नुसतं. जाऊ द्या 1500 रुपये, काय करणार त्याला, पर्याय नाही. त्याला जाऊ आता काहीतरी कुठतरी जरा पाणी तर आहे सोबत, जरा ज्यूस वगैरे कुठतरी भेटतो का बघू आणि पिऊयाच. आणि कारण की आईन वडील माझ्या गावावर नाही येतात. आता 2 व्हीलर वरती दुपारी मागाशी निघाली होती, न सांगता मला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून त्यांना. त्यांचं सरप्राईज झालं, त्यांचं खंडाळ्यामध्ये आले गाडीवरती. झालं ना टायर पंक्चर, बरं टायर पंक्चर झाले 4 पंक्चर त्याच्यात, त्यांनी राहिलं टायर बदलायला. बरं आता तर मला फोन करणंच करणे.
फोन केला त्यांनी मला, त्यांना म्हणलं मी शिरोळमध्ये जाऊन. नमस्कार मंडळी, झाली आपली गाडी खाली एकदाची चरोलीला. आता बरोबर 5:15 वाजलेत. उशीर झाला म्हणजे नाही झाला म्हणता येईल, कुठं थांबलो नाही काय नाही, आलो पटपट गाडी खाली करण्यासाठी. गाडी खाली झाली आणि नशीब तुम्हाला सांगतो कुणीच पकडलं नाही. लय मोठी गोष्ट आहे, कुणीच पकडलं नाही मला. सरळ सरळ मागे एका ठिकाणी होते, रोडच्या पलीकडे होते, मागे असे बघत होते एकदम नाही का. आम्ही पण बघितलं असं. मी म्हटलं आता शिट्टी मारतोय का फोटो बिटो काढतोय बघावं, कारण की फोटोवरती खूप लक्ष द्यावं लागते. एकदा जर फोटो बिटो काढला तर मग 100% टाकणार पावती. पण असं झाली फायनली आपली गाडी खाली. आता चाललोय घरी, मोशीत आहे आता, जातो घरी. आता बाद झाला आज. आता उद्या सकाळी आपल्याला 10 वाजता बरोबर जायचे पिंपरीत. आणि पिंपरीतून काय मटेरियल घ्यायचंय काय नाही कुठे जायचंय तुम्हाला मी उद्याच्या भागात दाखवलं. तर चला तर मग भेटू नंतर मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओ साठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच फॉलो करा, शेअर करा आणि लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा का तर त्याच्या पुढे येणाऱ्या सगळे व्हिडिओ तुम्हाला पहिल्यांदा बघायला भेटतील. तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.